पंजाब डक हे आहेत आमचे रेणाखेडचे मित्र आणि हे गावकरी भाऊ संजू भाऊ. तर आज या आम्ही शेतामधून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. तर आम्ही दोनच पिकं घेतो शेतकऱ्याला, सोयाबीन घेतो ना हरभरा. या बाई हरभऱ्याचं रान सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. म्हणजे आज जर उद्या जरी पाऊस पडला तर आम्ही पेरायलाची तयारी इतकी तयारी करून ठेवलेली. आणि राज्यातल्या शेतकऱ्याला आता अंदाज देणार आहे, कारण की राज्यात आता शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू आहे, गहू काढणी चालू आहे, काही जणांचा हरभरा त्यांचा कडवा देखील आहे, मका देखील उघड्यावर, वीटभट्टीवाले देखील आहेत. म्हणून सगळ्यासाठी खास करून अंदाज देणार आहे. म्हणजे आज आहे 6 एप्रिलपासून राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. म्हणजे 11 तारखेपर्यंत चांगला 42, 43, 44, 43 अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आता राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, हळद शिजवायला काय हरकत नाही, त्याच्यानंतर कांदा काढायला हरकत नाही. म्हणजे 11 ते 14 तारखेपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी करून घ्या, कारण की राज्यामध्ये आता ऊन वाढत जाणार आहे. 43 अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. कांद्यावाल्याने कांदा काढायला सुरुवात करायची, हळद शिजवायला सुरुवात करायची, हरभरा काढायचं असं काढून घ्या, गहू काढून घ्या. राज्यात सध्या काही पाऊस येणार नाही. फक्त राज्यामध्ये तुम्हाला एक सांगतो काय झालं, इकडं म्हणजे कर्नाटक आणि इकडं तेलंगणा भागात तिकडं पाऊस पडल्यामुळे काय होईल, आपल्या सीमालगतच्या भागात तिकडलं म्हणजे उदगीर त्या भागाकडं थोडं क्लाउडली म्हणजे ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात मात्र आता 8 दिवस मात्र हवामान कोरडं राहणार आहे, उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरणात बदल झालं तर लगेच एक उद्या मेसेज दिला जाईल. धन्यवाद.